आताची मोठी बातमी आपण पाहतोय। परभणीतही बातमी समोर येते। परभणीत शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि तिथं संविधानाच्या घटनेची प्रत ठेवण्यात आली होती। एका माथे फिरून मंगळवारी संध्याकाळी संविधानाच्या प्रतीची विटंबना केली आहे आणि त्यानंतर सगळा प्रकार घडताना पाहायला मिळतोय। घटनेच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायी संतापलेत। संध्याकाळीच त्यांनी रेल्वे रोको आणि रास्ता रोको देखील केला। आज आंबेडकर अनुयायी पुन्हा रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। मुळात खरं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर होतं, मात्र त्यातूनही जमाव हिंसक झाला आणि या बंदला गालबोट लागलाय। काल हा प्रकार घडल्यानंतर संतप्त अनुयायींनी उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केल्याचं पाहायला मिळतंय, जाळपोळ केली। परभणीमध्ये काल संविधानाच्या प्रतीचा तोडफोड करण्यात आली, त्याचा अनादर करण्यात आला। त्या अनुषंगाने भीमसैनिक आक्रमण झाले आहेत। परभणी काल ते आंदोलन करण्यात रेल्वे रोको करण्यात आले। आज परभणी जिल्हा बंदचे आवाहन करण्यात येत आहे। आज तुम्ही बघू शकता परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ, दुकानाची तोडफोड करण्यात येत आहे। भीमसैनिक हा आक्रमक झालेला असून आणि मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडलेला आहे। प्रशासनानं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला असून आता याच्या पुढचा कोणता आक्रमक पवित्र भीमसैनिक घेतात हे पाहावे लागणार आहे। राजेश काटकर, साम टीव्ही न्यूज, परभणी। परभणीमध्ये परिस्थिती काय आपण पाहतोय। काल हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त अनुयायांनी उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली आहे। परभणी रेल्वे स्टेशनवर मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस समोर नारे देण्यात आले। ही गाडी रोखून धरण्यात आल्याचंही पाहायला मिळालं होतं। याच पार्श्वभूमीवर आज कडकडीत बंद पाळण्यात आला, मात्र बाजारपेठा, दुकानं, शाळा या बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी जमाव हिंसक झालाय। दरम्यान याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे संपूर्ण प्रकरणावर पाहूयात। परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इसमाने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे। काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। तथापि त्या इसमाला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। तो पोलीस कस्टडीमध्ये आहे, पोलिसाच्या ताब्यात आहे। गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे।